या देखील मॅच मध्ये मजा येणार आहे. येणारे 4 दिवस या स्पर्धेचा थाट आपण पाहणार आहोत. या स्पर्धेचा रुबाब आपण पाहणार आहोत आणि खऱ्या अर्थानं अग्री बांधवाला अभिमान वाटणारी ही स्पर्धा प्रत्येक अग्री बांधव खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आज अभिमानाने सांगेल, कारण आमच्या समाजाची देखील खऱ्या अर्थानं आज लीग सुरू होते. अभिमान म्हणजे अग्री, स्वाभिमान म्हणजे अग्री, श्वास म्हणजे अग्री आणि ध्यास म्हणजे अग्री. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. येस, ऑल राईट. पहिले षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती प्रणय पाटील आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये प्रणय पाटील आणि बॅक ऑफ दी हँड एक वेगळा संमिश्र प्रतिसाद त्यांचा आपण पाहतो. आणि दुसऱ्या बाजूला पॉवर प्लेमध्ये ज्या फलंदाजाच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं धावा वाहतात अर्थातच गणेश गावड, आणि दुसऱ्या बाजूला डावखुराच्या फलंदाजांच्या यादीमधील एक अग्रगण्य नाव म्हणजे प्रवीण भोईर. त्यांच्या सोबतीनं आपल्याला पाहायला मिळते. स्टार्ट ऑफ द मॅच, फर्स्ट बॉल या ओव्हरमधील आपण पाहतोय. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती पंचांकडे अपील तडकीने झाला आणि पहिल्याच बॉलवरती एक वेगळं नाविन्य प्रणय पाटीलचं आपल्याला पाहायला मिळते. अजित सर, प्रणय पाटील या हंगामामध्ये ज्या फॉर्ममध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात पहिली स्पर्धा मनाचे राजे चषक वेडी आणि त्या मैदानावरती खऱ्या अर्थानं प्रणयने जो फॉर्म दाखवला होता, स्पेशली MS11 झाई टीमच्या अगेन्स्ट जी गोलंदाजी केली होती, विकेट हॅट्रिक त्याने सध्या केली होती, आज देखील तोच रुबाब या ठिकाणी त्याला या मैदानावरती दाखवायचा आहे. चांगली स्टार्ट आहे. व्हेरी फर्स्ट बॉल तुम्ही जर चांगला रीड केला असेल तर त्याने थोडंसं पेज चेंज केला, चेंज ऑफ द पेज ज्याला आपण म्हणतो, आणि फिंगरवरती जास्त विश्वास ठेवला. हलकासा चेंडू पडल्यानंतर कट झालाय. पुढील चेंडू हाई बॉल आपण बघताय स्लॉटमध्ये एनफिल्डच्या वरनं पिच केलंय. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, येतोय चौकार. यष्टीचे जो स्ट्रोक आपण पाहिला ही स्पेशालिटी आहे खऱ्या अर्थानं गणेश गावड, कारण पॉवर प्लेमध्ये चहू बाजूंना खेळण्याची जी स्किल गणेशकडे आहे आणि त्यामधील पहिला जो फटका आपण एक्स्ट्रा कव्हरला पाहिला, कडक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी होता. दुसरा बॉल तिथे नक्कीच आपण पाहिलं शफल होऊन फाईन लेगला टार्गेट केलं होतं, परंतु तो प्रयत्न असफल ठरला आणि ते लेग बाईजच्या माध्यमातून सिंगल येत असताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 5-3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. व्हेरी फर्स्ट बॉल जर आपण बघितलं मागचा चौकार आला होता, खूप चांगला 20 सेपमध्ये खेळला. इथे कुठेतरी शॉट इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता, ज्याला आपण प्री डिटरमाइंड शॉट बघतो. ऑन साईडला बॅटला स्विंग केलं होतं, कदाचित हा थोडासा रिस्की पण बनला असता, परंतु सिंगल आले आणि धावसंख्या पोहोचते ती 5. प्रणय पुनश्च तयार होताना आता लेफ्ट हँड बॅटर आपण बघतायत मिस्टर प्रवीण भोईर. प्रचंड अनुभव आहे, क्षमता भरपूर आहे आणि जिम्मेदारी मोठी आहे प्रवीणकडे. प्रणय पुढील चेंडू अप्रतिम हळवारपणे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेतोय, जातोय शॉर्ट सिली पॉइंटला. सिंगल कंप्लीट होते. 6 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे बॅटिंग टीम आपण बघतो या ठिकाणी अगम मोटर यांचा. येस, जे स्ट्रक्चर उभं करायचं आहे पहिल्या 2 षटकांमध्ये, पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये इथे कमीत कमी 25 धावा तरी जमवण्याचा जो प्रयत्न असेल आणि खऱ्या अर्थानं ते धावा डिझर्व करणं या ठिकाणी गरजेचं आहे, कारण जो बॅटिंग अटॅक टीम अगम मोटर्स खरे करून टीमकडे, या टीमला एक चांगली धावसंख्या हवी आहे, कारण बॉलिंग अटॅकमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं गोलंदाज या टीमकडे आहेत. चांगल्या पद्धतीनं 2 धावा त्या ठिकाणी पळून काढल्या आणि चांगलं कॉलिंग जे बॉन्डिंग खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. आणि अजित सर जर आपण एक उल्लेख केला, एक गोष्ट नोटीस आपण केली, प्रवीण भोईर आणि गणेश गावड एकाच गावामधून 2 खेळाडू खेळणारे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे ते जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं, कारण जी कॉलिंग होती जबरदस्त. नक्कीच पुढील चेंडू यावेळेला पिच करतानाचा प्रयत्न झेल तिथे सुटलाय आणि संधी मिळते इथे आपण बघतायत गणेशाना चुकी झालंय आणि 2 धावाही प्रतिस्पर्धी फलंदाजांना या ठिकाणी देत आहेत. आज दरम्यान आपण बघतायत मायखोप गावातील आणखीन एक अनमोल रत्न सन्माननीय सचिनजी किनी साहेब ही मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही करूया आपण वेलकम. मान्य श्री सचिन सुदाम किणी, मी सातत्याने क्रिकेटवरती प्रेम
आणि आज मात्र आगरी प्रीमियर लीगसाठी त्यांनी वेळ काढलाय, त्यांचे करूया आपण वेलकम. धाव्या स्कोर कार्डवरती 9 धावा. मागचं जर हार्दिक आपण चेंडू बघितला असेल, थ्रो चुकीचा झाला, बॉलिंग इनकडे झाला. तो जर स्ट्राईकला झाला असता कदाचित विकेट गेले असती. तर दोन्ही फलंदाजांना एक जमेची बाजू आहे. आदरणीय पुंडलिक भाऊ यांचं शुभ आगमन झालं, वेलकम. सक्षम बिअर बारचे ओनर आहेत आदरणीय पुंडलिक भाऊ यांचं शुभ आगमन झालं, त्यांचं करूया आपण वेलकम. आणि 10व्या स्कोर कार्डवरती 9. हार्दिक महत्वाचं असतं विकेटमध्ये तुमची विकेट आणि तुमच्या सहकार्याची विकेट भरपूर महत्वाची आहे. जर ती तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल तर तुमचं फाउंडेशन चांगलं बिल्ड होईल आणि चांगली पार्टनरशिप होऊ शकते. हो नक्कीच. आणि माइंडमध्ये ते कॅल्क्युलेशन असणं देखील गरजेचं आहे. कोणत्या गोलंदाजाला आपण येणाऱ्या 6 षटकारामध्ये टार्गेट करणार आहोत आणि प्लॅन बी प्लॅन ए या 2 गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या असतात. आणि पहिल्या षटकामध्ये इथे जर आपण पाहिलं तर सेफ क्रिकेट खेळलं गेलं, कारण जीवनदान देखील मिळालं. फलंदाज गणेशला स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला, थर्डमॅनला शेतोषक होते, त्यांना बीट करून बॉल सरळ डीपमध्ये निघून जातोय. प्रवीणचा हा फटका रिस्की जरूर होता, परंतु त्या रिस्कवरती खऱ्या अर्थानं नक्कीच यशस्वी होत असताना पाहायला मिळत आहेत. चौकार, 4 धावा. त्यांच्याकडे आहे, परंतु त्यांच्या समोर प्रवीण भोईर आहेत. एका संघातून अनेक वर्ष ते खेळलेले आहेत, म्हणून त्यांच्या उणीवा त्यांच्या प्लस पॉईंट दोघांनाही ज्ञात आहेत. परंतु प्रवीण भोईर सध्या या ठिकाणी बघतायत खूप चांगली बॅटिंग करताना. धावसंख्या 4ने फ्लाय झाले आणि 13. सचिन पाटील ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये आहेत. पुढील चेंडू फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न, धावसंख्या 1ने पोहोचते, ती म्हणजेच 14 धावा. इथून जर पहिली मॅच आपण बघितली 50 धावांचं टार्गेट होतं, लवकर मॅच फिनिश झाली. म्हणजे प्रथम बॅटिंग करताना तुम्हाला या मैदानावरती कमीत कमी 60, 65, 70 पर्यंत जावं लागणार आहे. हो नक्कीच. कारण हा मैदान खऱ्या अर्थानं जर आपण पाहिला तर आउटफील्ड फास्ट आहे, त्याचबरोबर जी विकेट आपल्याला पाहायला मिळते, फलंदाजांना खऱ्या अर्थानं ती मदत करत असताना पाहायला मिळते. त्याचमुळे या मैदानावरती 60+ जाण्याचा प्रयत्न प्रत्येक टीमला प्रत्येक मॅचमध्ये फर्स्ट ट्रेनिंगमध्ये करणं गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये त्याचा फटका बसताना आपण पाहिलं. पृथ्वी 11 तुमच्या टीमला इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर पकडलाय जाईल आणि संपलाय. गणेश गावडचा खेळ, बिग विकेट, बिग लॉस, गॉन. पाटील ब्रदर्सच्या अगेन्स्ट ऋतू 11 झुंजार पालघर 2 हात करताना आपल्याला बघायला मिळणार आहे. पहिला धक्का या ठिकाणी लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आगम मोटरचे आकाश, टेंबी खोड्यावे गावाला बिलॉंग करणारा आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रवीण सोबत एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि थोडस जर आपण बघितलं ड्रायव्हिंग सीटवरती येणं गरजेचं आहे. जबरदस्त गोलंदाजी पाटील ब्रदर्स कडनं बघायला मिळते. लेंथ लाईन खूप चांगली मेंटेन केलेली आहे, फ्रीडम देत नाहीये आणि मोठे शॉट खेळण्यापासून थोडंसं दूर ठेवलंय. जर आपण षटक क्रमांक 2 बघतोय, चेंडू झालेले ते 3 आणि सचिन पाटील ब्रेक थ्रू देताना आपल्याला बघायला मिळालेत. आता आकाश आलाय. अर्धी किथून मात्र पॉवर प्ले मध्ये अगम मोटरचे बॅटर पॉवर दाखवतील, किथून मात्र फाउंडेशन बिल्ड करत आक्रमकता आणि संयम यांचा जबरदस्त समन्वय दाखवतील. हो नक्कीच. तो संयम आता या दोन्ही फलंदाजांना दाखवावा लागणार आहे. आकाश गवळला पण पाहतोय जो नुकताच क्रीजवरती पोहोचला आणि या बॉलनंतर त्याचा देखील उल्लेख आपण करणं गरजेचं आहे. कारण सध्याच्या घडीला खऱ्या अर्थानं आकाश गावड हे नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करते. त्यामागे देखील भरपूर वर्षांचा संघर्ष आहे. जवळपास 6 ते 7 वर्ष संघर्ष केल्यानंतर आज आकाश गावड हे नाव एक मोठा स्टेजला आहे आणि त्यामध्ये क्रेडिट डिझर्व करतायत खऱ्या अर्थानं रॉकीदादा पाटील. खऱ्या अर्थानं त्यांनी जी मेहनत आकाशवरती घेतली, त्याला जे मोटिवेशन दिलं, आज त्याचा फायदा आकाशला देखील मिळतोय आणि इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतर देखील तो डाऊन दी अर्थ आहे
एक महत्त्वाची बाब आकाशसाठी आपल्याला पाहायला मिळते. आणि आकाशसाठी एक बिग अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही संघासाठी किती चांगलं योगदान देतात किंवा तुमचा जो प्रभात झालाय, तुम्ही हार्डवर्क जे केलेले आत्मसात केलेलं कौशल्य आहे ती दाखवण्यासाठी एक मोठी पर्वणी आहे मी म्हणेन आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ओ सचिन पाटील चेंज ऑफ द पेस, फिंगर रोल केले, आकाशच्या खेळीला लावतायत पूर्ण विराम, फुल स्टॉप, फलंदाज बाद. आणि याच दरम्यान आपण बघतायत आदरणीय व्यक्तिमत्व एक दानशूर दाते माननीय श्री पुंडलिक किणी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य आलंय. करूया त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत आणि देऊया त्यांना धन्यवाद. थँक्यू आदरणीय पुंडलिक किणी साहेब. आपल्या सारखे दानशूर व्यक्तिमत्व या समाजामध्ये आहेत म्हणून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एक मोठा हातभार लागतोय आणि 5,000 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ. आणि या षटकानंतर आपण त्यांचं वेलकम करणार आहोत. या षटकानंतर त्यांचं वेलकम आपण करणार आहोत. नवीन बॅटर करण मैदानामध्ये दाखल झालाय. नावात जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर रन्स आहेत. आता त्या रन्स इथे बनवावं लागणार आहेत. नवीन बॅटर करण मैदानामध्ये दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती. पहिल्या षटकामध्ये विकेटचा कॉलम खाली राहिला होता. सेकंड ओव्हरमध्ये सचिन पाटील आले आणि सचिन पाटील सध्या तरी मैदानामध्ये फलंदाजांसाठी एक न उलगडणारं रहस्य बनल्यात. कारण मागील 5 बॉलमध्ये जी गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाले जबरदस्त इनक्रेडिबल बॉलिंग परफॉर्मन्स. कारण या ओव्हरमध्ये मागील 5 बॉलमध्ये तब्बल 2 ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिल्यात आणि दोन्ही अटॅकिंग फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले गेले. त्यामध्ये गणेश गावड आणि आकाश गावड. नवीन बॅटर करण मैदानामध्ये दाखल होत असताना पुढचा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती इथे अचंबित करायचं होतं आणि करणसाठी हे पहिल्या बॉलवरती सरप्राईज होतं. थँक्यू. तर आम्ही विनंती करतोय हरेश्वर किणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया सन्मानी व्यक्तिमत्व पुंडलिकजी किणी साहेब यांचा शुभ सन्मान, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य आलंय. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन करताना पालघर तालुका आगरी प्रीमियर लीग पर्व पहिलं. आणि करूया सन्मानी व्यक्तिमत्व पुंडलिक किणी साहेबांचं वेलकम. मायेची शॉल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह. जोरदार टाळा झाला पाहिजे, टाळ्यांचा गजर आपण करूया आदरणीय पुंडलिकजी किणी साहेबांसाठी. सर आपण इथे आलात, आर्थिक सहाय्य आणि आपल्या जीवनातील अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. वळूया आपण मॅचकडे. चिराग मागील 2 षटकांमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी काही गोष्टी त्या चांगल्या घडलेल्या नाही आहेत. परंतु एकच सांगेन नक्कीच येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये इथे रन्स बनवावं लागणार आहेत. वो कई बार गिरते जो हर बार उठना जानते. आणि ह्या गोष्टी प्रवीणच्या लाईफमध्ये प्रवीणच्या कारकिर्दीमध्ये अनेक वेळा घडल्या आहेत आणि त्या छोट्या मोठ्या संकटांना प्रवीण घाबरलेला नाही आहे. आज देखील संघावरती आलेलं संकट दूर करायचं, आपल्या संघासाठी संकटमोचक बनायचं आणि येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये प्रवीणला एक अशी इनिंग खेळायची आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याची चर्चा झाली पाहिजे आणि ती झलक आज या मैदानावरती प्रवीण भोईला दाखवावी लागणार आहे. नक्कीच. आणि चिरागला ते काम करायचं आहे जे 2 गोलंदाजांनी केले, म्हणजे जी लेंथ लाईन मेंटेन केलेली आहे, जखडून ठेवलं गेलंय तेही जखडून ठेवावं लागेल. कहते हैं कि शेर जब बड़ी छलांग लगाता है ना तो अपने कदमों को थोड़ा सा पीछे लेके जाता है, तभी बड़ी छलांग वो मारता है. वैसे अगर कुदरत आपको थोड़ा सा बैकफुट के ऊपर ले जाती है तो डरो मत, आपकी बड़ी छलांग के लिए आपको तैयार कर रहा है. हे खूप गरजेचं आहे. बघूया चिरागच्या अगेन्स्ट प्रवीण बघायला मिळणार आहे. स्कोर 7 आपल्याला बघायला मिळतोय, तो म्हणजेच 13ला 14 धावा, सॉरी 7च्या सरासरीने मेंटेन केलंय. चिराग तेज तर्रार गोलंदाज, चाफेवाडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपण बघताय चिराग. पहिला चेंडू ओ स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. खूप चांगला चेंडू, दिशा, टप्पा, नियंत्रण, वेग जबरदस्त चिरागने दाखवून दिले आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार. कारण जेव्हा व्हेरी फर्स्ट बॉलला तुमचं मोमेंटम तुमच्याकडे येतं, तुम्हाला थोडंसं रिदम मिळतो, लय मिळते, त्या लयला बेनिफिशियल कॉजमध्ये तुम्ही कसं परिवर्तन करणार हे मात्र बघावं लागणार आहे. आणि पहिल्या बॉलवरती तो पॉझिटिव्ह अप्रोच गोलंदाज चिरागचा आपल्याला पाहायला मिळाला. एक्सपिरियन्स नाही आहे परंतु जे टॅलेंट आहे आणि खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा जो खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत योग चिरागच्या कारकिर्दीमध्ये आलाय. आज ते डिफाईन करायचं आहे परंतु इथे प्रवीणच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऍडजस्ट केलं होतं स्वतःला, ऑफस्टॉमच्या बाहेर शफल झाला
आणि तदनंतर ज्या पद्धतीनं हा पिकअप शॉट फाईन लेगला क्लिअर करताना पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती 18. आता ज्या काही धावा येतील त्या खूप महत्त्वाच्या ठरतील, कारण मागच्या सामन्यामध्ये जो इतिहास आपण पाहिला, धावा चेस झाल्या होत्या, 15 रन्स चेस झाल्या होत्या आणि ते देखील 4 षटकांमध्ये. त्यामुळे इथे 60+ जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. पुढचा बॉल स्विच हिट आणि प्रवीणच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आपण पाहिला होता, परंतु स्पेशली स्विच हिटसाठी डीप थर्डमॅनला फिडर लावला होता, कारण गोलंदाजाला देखील माहिती आहे आणि प्रणयला देखील माहिती आहे की स्विच हिट जो आहे तो प्रवीणचा एक खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं जो एक्सपिरियन्स आहे तो दाखवला जातो आणि त्यासाठी इथे डीप थर्डमॅनला फिडर लावला होता. अजित सर इथून जर आपण पाहिलं मागच्या बॉलवरती आलेला चौकार प्रवीणला एक आत्मविश्वास देऊन गेला होता. याच पद्धतीनं बॅटिंग करावी लागणार आहे. चांगला रिव्हर्स स्वीप बघायला मिळालाय आणि धावसंख्या पोहोचते 19 वरती. आता करण आहे, प्रचंड अपेक्षा आहेत, भरपूर अपेक्षा आहेत. एका बाजूने रखरखतं ऊन आहे, थोडंसं हार्डवर्क, थोडीशी पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. आणि अशा संकट काळामध्ये जर प्रवीण आणि करण यांची जर चांगली साजेदारी झाली तर अगम मोटरसाठी एक जमेची बाजू राहणार आहे. परंतु एका बाजूने आग ओघणारी गोलंदाजी आपण चिरागकडनं बघतोय, युवा गोलंदाज आहे, रफ्तार त्याच्याकडे आहे, चेंडूवरती नियंत्रण आहे, तर हे बॅटल बघायला भरपूर आवडेल. पुढील चेंडू मिस टाइम शॉट, यस नो, कॉट बेंचच्या रूपानं करण जात आहेत. बॅक टू द डग आउट, गॉन, कम ऑन डीजे. खऱ्या अर्थानं मागील 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांचं जे डेडिकेशन लेवल आहे ते दाखवत असताना प्रत्येक गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये प्रणयला आपण पाहिलं सेकंड ओव्हरमध्ये ब्रेक थ्रूसाठी सचिन पाटील यांना आणलं होतं आणि त्यांनी देखील 2 ब्रेक थ्रू मिळवून दिले. याच दरम्यान सन्माननीय श्री पिंटेश गोपीनाथ भोईर खार्डी गावाला बिलॉंग करणारं एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य आलंय. मंडळ त्यांचं जोरदार टाळ्यांचे स्वागत करतोय आणि त्यांना खूप सारे धन्यवाद देतोय. आणि सन्माननीय हेमंतजी भोईर साहेब वेडी गावाला बिलॉंग करणारे अनमोल असं रत्न आहे, त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य आलंय. थँक्यू हेमंतजी. आदरणीय जय भोईर साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य, तेही वेडीगावला बिलॉंग करतायत आणि त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य आलंय. चिरागची गोलंदाजी खऱ्या अर्थानं जबरदस्त पाहायला मिळाले आणि डेंजरस बॉल त्याच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. त्यामध्ये फिरणारे बॉल, त्याचबरोबर वेगवान बॉल सध्या तरी फलंदाजांना अडचणीमध्ये टाकतायत. नवीन फलंदाज किरण मैदानामध्ये दाखल झाल्यात. असेच किरण बनावं लागणार आहे, प्रवीणला साथ द्यावी लागणार आहे. वन्स अगेन मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर यस टेकन. ऑस्ट्रेलियन कॉपी बुक स्टाईल मध्ये एक चांगला झेल टिपला आणि आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसराला परतत असताना गॉन. सन्युमान वैभव षटक क्रमांक 3 परिपूर्ण होत आहेत आणि धावा स्कोर कार्डवरती 19 धावा. हार्दिक थोडंसं संकटामध्ये सापडला आगम मोटर संघ, परंतु मी जसं मगाशी म्हटलं की जर उंच झेप तुम्हाला घ्यायची असेल तर आपण बघतायत सचिन आकाश 0-0 वरती बाद झाले, त्याच्यानंतर करण 0 वरती बाद झालेले आहेत आणि किरण तेही 0 वरती बाद. आता वैभव आणि प्रवीण आणि वैभव यांच्यात जी पार्टनरशिप आहे ती अगम मोटरसाठी मोठं काम करणार आहे, संजीवनी देण्याचं काम करणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हार्दिक हो नक्कीच, चांगला उल्लेख तुम्ही केला. आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये प्रणय पाटीलला आपण पाहतोय आणि मागील 3 षटकांमध्ये गोलंदाजांचं जे डेडिकेशन राहिलंय आणि 99% जे आपण देताना पाहिलेत गोलंदाजाला, चिरागचं देखील कौतुक करावं लागणार आहे, कारण या स्टेजला त्यांनी जी गोलंदाजी केली आहे त्याचा जो आत्मविश्वास तो दिसून आला मागील 6 बॉलमध्ये. आता प्रवीण आणि वैभवला सूत्र हातामध्ये घ्यावे लागणार आहेत आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये ती सूत्र हलवावी लागणार आहेत. इथे जो अनुभव प्रवीण आणि त्याचबरोबर वैभवकडे
तो दाखवावा लागणार आहे. आणि दोन्ही फलंदाज या सिच्युएशनला फलंदाजी करणं जाणतायत, कारण या सिच्युएशनमधून अनेक वेळा ज्या पद्धतीनं एकाव एक फॉर्मॅटमध्ये ओमिरियन जलसा टीमसाठी केलं असताना प्रवीण भोईर आणि वैभव भोईर यांना पण पाहिलं आणि या सिच्युएशन्स अनेक वेळा त्यांनी फेस करत, आज देखील ती सिच्युएशन फेस करत असताना थँक्यू. दरम्यान आदरणीय रणजितजी पाटील साहेब नारंगी गावाला बिलॉंग करणार एक आणखीन एक अप्रतिम व्यक्तिमत्व, एक थोर समाजसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आगरी प्रीमियर लीग साठी 5,000 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य आलंय. थँक्यू रणजितजी पाटील साहेब. चौथ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झालाय. पहिला बॉल प्रणय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल सुरुवात यॉर्करने झाला. चांगल्या पद्धतीनं हा बॉल डिलिव्हर्ड केला होता आणि या बॉलमध्ये एक वेगळं नाविन्य त्या ठिकाणी प्रणय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मागच्या स्पेलमध्ये प्रणयच्या अगेन्स्ट 9 धावा आल्या होत्या. विकेट मिळाली नव्हती, परंतु प्रणयचं जे डेडिकेशन होतं ते त्याने दाखवलं होतं आणि त्याचे जे एफर्ट्स होते टीमसाठी ते त्याने दाखवले होते. आता सेकंड स्पेलमध्ये तो बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल निर्धाव टाकला. बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल आपल्याला पाहायला मिळते. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डीप मिडविकेटला फिल्डर उपस्थित आहेत. मिसफील्ड झालं. 2 धाव्यांचा कॉल आणि त्या 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होणार नाही आहेत, कारण रनआउटच्या रूपामध्ये वैभवला आपली विकेट बहाल करावी लागणार आहे आणि 5वा धक्का टीम आगम मोटर्स. हार्दिक, याच दरम्यान आपण बघतायत माननीय प्रगती विश्वनाथ मात्रे पालघर नगरसेविका यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य आले. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये करूया आपण त्यांचं वेलकम आणि देऊया त्यांना खूप सारं धन्यवाद. विद्यमान नगरसेविका माननीय प्रगती विश्वनाथ मात्रे मॅम यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं भरीव असं आर्थिक सहाय्य. धावसंख्या बघायला मिळते स्कोर कार्ड वरती 20. थोडासा स्ट्रगल करताना अगम मोटर संघ आपल्याला बघायला मिळतोय. धावा आहेत 20 आणि षटक क्रमांक आपण बघताय 4. प्रणय, सचिन आणि चिराग अप्रतिम गोलंदाजी आहे. प्रत्येक जण प्रत्येकाच्या पावलावरती पाऊल ठेवून कंजूसी गोलंदाजी करतोय. खूप चांगला टायमिंग आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा पावित्रा. लॉंग ऑन मध्ये आपण बघताय एक संधी होती झेलची. प्रवीणचं लक फॅक्टर चांगला आहे. संधी मिळालेली आहे आणि तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडंसं रिस्की राहिलं असतं, परंतु प्रवीणचं कॅल्क्युलेशन परफेक्ट राहिले. त्याला माहिती आहे की नॉनस्ट्राइक इन कडे चेंडूचा थ्रो येईल आणि त्यासाठी डेंजर इन कडे ते धावले. परंतु हार्दिक हे थोडंसं रिस्की होतं. इथे विकेट जर गेली असती अगम मोटर्स आणखीन थोडंसं प्रेशरमध्ये आला असता. आणि सध्याच्या घडीला प्रवीणला क्रीजवरती राहणं गरजेचं आहे, कारण या सिच्युएशनला फक्त आणि फक्त रन्स हव्यात आणि तिथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे प्रवीणला. आसमां में उड़ना है तो परों को खोलना होगा, मंजिलों को पाना है तो संघर्ष करना पडेगा आणि तोच संघर्ष आता करायचा आहे. याआधी देखील तो संघर्ष केलाय. आता पुन्हा एकदा त्या मंजिलला मिळवण्याकरिता तो संघर्ष करावा लागणार आहे. मागील 3 बॉलचा जर आपण उल्लेख केला तर मागील 3ही बॉल प्रणय पाटील एक वेगळ्या अटॅकिंग मूडमध्ये आणि त्याची जी डिलिव्हरी स्ट्राईट आहे त्यामध्ये एक मुखामधून आक्रोश येतोय. बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर जो आवाज आपण ऐकतोय खऱ्या अर्थानं जो वेग प्रणयचा आहे, सध्या तरी चर्चा त्यावरती देखील होताना पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ अडकीने झाला. या ओव्हरमध्ये अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कदाचित येणाऱ्या 3 बॉलमध्ये जर प्रणयला टार्गेट केलं तर येणारी जी 2 डेथ ओव्हर्स असतील तिथे रन्स येऊ शकतात. ते कॅल्क्युलेशन आणि ते गेम प्लॅन इथे फॉलो करणं ते देखील गरजेचं आहे. आता येणारे जे 3 बॉल या ओव्हरमधील अर्थातच चौथ्या षटकामधील जे 3 बॉल आहेत ते फार इम्पॉर्टंट असतील. चौथा बॉल ओव्हर दी विकेट. फुल टॉस बॉल, नो लुक शॉट खेळण्याचा अंदाज त्या ठिकाणी होता आणि या बॉलवरती तो मोठा स्ट्रोक येत असताना पाहायला मिळतोय. संघर्षाचा चौकार डीप स्क्वेअर लेगला ठोकलाय. 4 धावा चौकार. बघायला मिळते. धावसंख्या 4ने फ्लाय झाल्याने पोहोचते ती 27 वरती. हर्षल चांगली बॅटिंग करतायत. प्रणयच्या अगेन गरज आहे धावांची, गरज आहे स्कोरची आणि इथून मात्र स्कोर बनवावा लागेल आणि विकेट थोडीशी थांबवावी लागणार आहे. आणि दोन्ही मोर्चा बांधणीवरती जर यशस्वी झाले तर अगम मोटर्स पाटील ब्रदर्सच्या समोर एक चांगलं आव्हान ठेवू शकतायत. आणि प्रणयने जर एखादा विकेट या ठिकाणी घेतला तर थोडंसं बॅटिंग टीम प्रेशरमध्ये येऊ शकते. पुढील चेंडू
बघूया या ठिकाणी प्रवीण आपल्याला बघायला मिळते मंकी विकेट आणि पंच मात्र तिसऱ्या पंचांसाठी हा चेंडू वर रूम मध्ये पाठवत आहेत. थोडा अंपायर आपण चेक करायचं एक्झॅक्ट काय घडलंय. मंकी विकेटचा प्रयत्न झालाय. थोडंसं प्रेशर बॅटिंग टीमकडे आहे. बघूया कठीण काळामध्ये कोण संघासाठी एक चांगली कामगिरी करेल. गमो की रात आई है तो खुशियों की सुबह भी होगी. माना रूठी बैठी है किस्मत पर एक दिन सुबह भी होगी. कमी मत रखना कभी अपने कोशिशों में. जहां हार के अंधेरे हैं अभी वहां जीत की चमक भी होगी. प्रयास तुम्हाला करावा लागणार आहे. आणि फलंदाज बाद साबं लागेल. आपण या ठिकाणी बघतोय प्रवीण भोईर बाद झालेले आहेत. प्रणय आणि मात्र फलंदाज बाद. दीपेशजी पाटील दीपेशजी राऊत विठ्ठलवाडी गावातील एक अप्रतिम असे सिंगर आहेत आणि त्यांचं शुभ आगमन होताना वेलकम दीपेशजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. चांगले बॅटिंग करत होते प्रवीण. पहिला वेळेला मंकी विकेट आपल्याला बघायला मिळतो इथे. मंकड विकेट आपल्याला बघायला मिळालाय आणि खऱ्या अर्थाने थोडीशी पुढे गेली आणि तिथून मात्र ज्या फलंदाजाला अंतिम चेंडू पर्यंत थांबायचं होतं तो फलंदाज माघारी परतलाय. थोडस आता बघूया पुढील चेंडू घेऊन प्रणय तयार होत आहेत. समोर हर्षल आहेत, कौशल सॉरी, आणि सिंगल परिपूर्ण होते. धावसंख्या एकनी पुढे जाईल 28 धावा. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीणची विकेट गेल्या आणि त्यानंतर पिन टॉप सायलेन्स. आता कदाचित वादलापूर्वीची ही शांतता असू शकते कारण यश भोईरवरती देखील नजर असणार आहे. तो देखील एक चांगला हार्ड हिटर आहे. आता शेवटचा जो बॉल आहे तो इथे काळजीपूर्वक हाताळावा लागणार आहे फलंदाज यशला, कारण समोर देखील प्रणयला पण या बॉलवरती नक्कीच अटॅक करण्याचा प्रयत्न. संकेतला बीट करून बॉल सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार, 6 धावा. ग्रेट शॉट. चौतीस 34 स्कोरकार्डवरती आपण पाहतो आणि जो उल्लेख अजित सर आपण केला होता यशचा, जो एक हार्ड हिटर बॅटर आहे आणि स्पेशली डेथ ओव्हर्समध्ये चांगली बॅटिंग करू शकतो आणि या सिच्युएशनला यशला येणं गरजेचं होतं. आणि आता खऱ्या अर्थानं यशवरती त्या नजरा असणार आहेत आणि त्यांच्या खांद्यावरती मोठ्या जबाबदाऱ्या आता असणार आहेत. येणाऱ्या 2 षटकांमध्ये येणारे 12 बॉल आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये इथे कमीत कमी 20 ते 24 धावा इथे टार्गेट करावे लागणार आहे. तो माइंडसेट इथे शार्प ठेवावा लागणार आहे. कौशल आणि यश ही जोडी सध्या मैदानावरती आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. हा अटॅक थांबवण्याकरिता 5व्या षटकामध्ये सचिन पाटील यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 5 मध्ये 34 स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजित सर, इथून येणाऱ्या 2 षटकांमध्ये तुम्ही किती धावा टार्गेट करता? की जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. बघूया. यश वाईड बॉल आहे. यशची जी बॅटिंग आहे किंवा स्ट्राईकला आपण कौशल यांना बघतोय, त्यांची जी बॅटिंग आहे तर कमीत कमी तिथून 12 बॉल 25-30चं एक गेम प्लॅनिंग असणार आहे. कारण 10व्या स्कोर कार्डवरती 35 अबव 65-70च्या जवळ एक चांगलं टार्गेट होऊ शकतं आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा असणार आहे. परंतु एका बाजूने अनुभवी गोलंदाज आहेत सचिन पाटील. गतीला परिवर्तन हा क्लास राहिलाय सचिन यांचा. खूप चांगली गोलंदाजी आहे. बॅकअप नव्हतं तिथे. सिंगलवरती स्कोर पुढे जाणार आहे 22 रूपानं आणि धावसंख्या पोहोचते ती 36 वरती. आता चेंडू शेष आहे तिथून
11 चेंडू आणि यश. तसं बेरीपत बॉलला त्यांनी इंटेंट क्लिअर केलंय की माझ्याकडे भरपूर शॉट आहेत, मी डिझर्व करतो मोठ्या शॉटसाठी, भरपूर मोठी स्ट्रेंथ आहे या बॅटिंगची यशची. तोच उलटा चेंडू लवकर खेळला आहे, चेंडू जातोय सरळ आपण बघतायत. मिड विकेट डीप काऊ कॉर्नरच्या मध्ये 37 धावा स्कोर कार्डवरती. तर इथून बघूया काय फलंदाजाचं गेम प्लॅनिंग असणार आहे. कमीत कमीत 25-30 धावा मला वाटतात हार्दिक. नक्कीच तो माइंडसेट ठेवावा लागणार आहे. यश आणि कौशल ही जोडी सध्या मैदानावरती आपण पाहतोय आणि या धावा बनवणं गरजेचं आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पहिल्या धावा चेस झाल्या होत्या. फर्स्ट इनिंगमध्ये हेच चित्र होतं, विकेट्स सातत्याने जात होते आणि विकेट पडण्याचा जो क्रम होता तो थांबला नव्हता. इथे देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि या संपूर्ण इनिंगमध्ये खऱ्या अर्थाने विकेट जे पडले गेलेत त्यामध्ये क्रेडिट द्यावं लागणार आहे सचिन पाटील यांना, कारण सेकंड ओव्हरमध्ये ते आले, 2 ब्रेक थ्रू मिळवून दिले आणि त्या खऱ्या अर्थानं काळामधून सावरणं कठीण झालं होतं बॅटिंग आणि टीमला. एक धाव मिळेल या बॉलवरती प्रणय पाटील फार वेगाने आले होते. प्रणय पाटीलचा फिल्डिंगचा जो स्टँडर्ड आहे तो एक वेगळा आहे, कारण फिल्डिंगमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं ते एफर्ट्स घेत असतात. इथे देखील ज्या वेगानं ते आले होते बॉलवरती फलंदाजांना देखील प्रश्न पडले आता दुसरी धाव घेऊ की नको. सचिन पाटील जबरदस्त इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून पुढे येत आहेत. गुड बॉलिंग, आणखीन एक डॉट बॉल, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये आले, फक्त 5 धावा दिल्या होत्या. तदनंतर ह्या षटकामध्ये आपण बघतायत अजूनपर्यंत 1 चेंडू शेष आहे आणि धावा खर्च केलेल्या आहेत त्या 5 धावा, म्हणजे एकंदरीत 11 चेंडू आणि 10 धावा. गुड बॉलिंग, मॅन इन गोल्डन आर्म असं म्हणायला हरकत नाहीये सचिन पाटील यांना. आणखीन एक स्लोवर वन, गुड बॉलिंग, टाळ्यांचा गजर होतोय. काय कामगिरी केली सचिन पाटील यांना, अप्रतिम. डीजे मास्तर एक 2 तो बनती यूज केली आहे. डीजे कॅन्डीला 2 मिनिटं थांबवतोय. आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे चिखलपाडा गावातील एक समाजसेवक आणि खऱ्या अर्थानं आपल्याच आगरी समाजामधील एक सुंदर कलाकार जे क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं चांगले क्रिकेटर देखील राहिले आहेत आणि त्याचबरोबर एक समालोचक देखील राहिले आहेत आणि एक पंच देखील राहिले आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना पाहायला मिळते. वेलकम श्रीकांतजी भोईर सर, आपलं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये आणि या भव्य या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यश आणि कौशल पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित सर इथून प्रोजेक्टेड स्कोर 47 दाखवतोय, परंतु या रन रेटला फॉलो करून चालणार नाहीये. येणाऱ्या 6 बॉलमध्ये टार्गेट करावं लागणार आहे. बँक ऑन दी टार्गेट आता मिथुनला करावं लागणार आहे येणाऱ्या 6 बॉलमध्ये. मिथून येत आहेत, परंतु मिथूनला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे की सचिननी जी गोलंदाजी केली किंवा प्रणयनी जी गोलंदाजी केली ती गोलंदाजी नजरेसमोर ठेवून गोलंदाजी करणं गरजेचं आहे. तर एका बाजूला यशला मात्र मोठ्या शॉटकडे जावं लागणार आहे. बघूया मिथून गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू घेऊन डेथ ओव्हरमध्ये दाखल झालेले आहेत. समोर आहे ते यश. पहिला चेंडू स्लॉटमध्ये आहे, लॉंगनच्या डोक्यावरनं येतोय भव्य षटकार. डीजे चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने उल्लेख आपण अजित सर खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये केला, रन्स बनवायचे आहेत आणि त्या माइंडसेटला फॉलो करणं गरजेचं आहे. आणि यशच्या बॅटमधून या मॅचमधील हा दुसरा षटकार होता. दुसरा बॉलवरती विकेट, दुसरा बॉल शॉट ऑफ लेंथ आणि प्रचंड वेगाने टाकला होता. लाईन अँड लेंथ ती कुठेतरी नक्कीच त्याचा विसर पडत असताना, कारण दबाव आहे या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि तो षटकार इथे कव्हरअप करायचा आहे, त्याचमुळे इथे नक्कीच ते प्रेशर माइंडमध्ये पाहायला मिळते अजित सर. येस, याच दरम्यान आपण बघतायत अष्टपैलू व्यक्तिमत्व सन्माननीय श्रीकांतजी भोईर साहेब चिखलपाडा गावाला बिलॉंग करतात आणि त्यांच्या माध्यमातून 1500 रुपयाची भरीव असं आर्थिक सहाय्य आले. करूया आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं वेलकम. थँक्यू श्रीकांतजी भोईर साहेब. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण बघतायत, पंच असतील, समालोचक असतील आणि समाजसेवक या तिन्ही मोर्चा बांधीवरती ज्यांचं अधिराज्य राहिलंय. दरम्यान आपण बघतायत आणि धावसंख्या पोहोचते 46.
नुकताच जे शुभागमन होत असताना आपण पाहिलं त्यांचा उल्लेख आपण खऱ्या अर्थानं केला होता. श्रीकांतजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं नक्कीच आदरणीय सन्माननीय जनार्दन जी पाटील साहेब अर्थातच जना मामा यांचे नक्कीच खऱ्या अर्थानं ते शिष्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे मार्गदर्शक आहेत जने मामा. त्यांचं या ठिकाणी अपमान झाले. हा फटका फसला होता परंतु तडियाड सर्कलमध्ये त्या झोनमध्ये फिल्डर नव्हता. त्याचमुळे या बॉलवरती 2 धावा मिळतील आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 48 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजित सर आता अजूनही इथून आपण जर विचार केला तर चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच 3. आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये कमीत कमी इथे डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड येणाऱ्या 3 बॉलमध्ये टार्गेट करावं लागणार. येणाऱ्या 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके जर आले तर एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती उभी होऊ शकते. एक षटकार या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलाय. हा बॅटच्या समोर टाकण्याचा प्रयत्न, इथे फटका नक्कीच लॉफ्ट ऑफ ड्राईव्ह आणि सरळ बॉल निघून जाईल लॉंग ऑफला क्लिअर करून 4 धावांकरिता चौकार. ती 52. इथून मात्र आगम मोटर्स जी पूर्ण टीम आहे ती चर्चा करणार आहे की पुढच्या मॅचमध्ये यशला पुढे प्रमोट करावं लागणार आहे. त्याने क्लास दाखवला यशने, ज्या पद्धतीने धावा येत आहेत. 52 रन्स ऑन स्कोर कार्ड. ओ क्लिंग बोल्ड. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू हायस्टनवरती आढळतोय आणि यशच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. फलंदाज आउट, गॉन. रन्सचा जर विचार आपण केला तर 52 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु खऱ्या अर्थानं जो बॉलिंग अटॅक या टीमकडे आहे त्यामध्ये प्रवीण भोईर सध्याच्या घडीला मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर्समधील एक नाव. त्याचबरोबर किरण भोईर डावकरताचा अजून एक मास्टर माइंड बॉलर या टीममध्ये असणार. आणि पेस अटॅकचा जर आपण विचार केला तर आकाश गावड ती धुरा सांभाळताना दिसतील. त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये देखील या धावा चेज होणं तितकं सोपं नाही आहे. लॉंगॉनला बॉल जात असताना पाहायला मिळतोय. टीपमधून शतषक येत आहेत. 2 धाव्यांचा कॉल, दुसरी धाव अपूर्ण राहील. एकच धाव इथे स्कोर कार्डमध्ये जोडली जाईल. 53 धावा फलकावरती लागल्यात. 53 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय आणि 54चं टार्गेट समोर उभं केलंय. 54 धावा या ठिकाणी स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. मागच्या मॅचमध्ये अजित सर आपण पाहिलं होतं 50 रन्स चेस झाल्या होत्या, 50 धावा चेस झाल्या होत्या. आता या मॅच मध्ये काय चित्र असेल याकडे लक्ष वेधीत असणार. नक्कीच मागच्या मॅच मध्ये धावा चेस झाल्या होत्या. त्याचं मागचं कारण त्यांचा आयकॉन खेळाडू मिस्टर निहिल किनिया भन्नाट फॉर्म मध्ये होता आणि ते काम आता समोर करावं लागणार आहे पाटील ब्रदर्सच्या खेळाडूंना. जर त्या रिदमध्ये ते बॅटिंग करतात त्या धावा चेस होऊ शकतात.
आगमन झाले प्रदीप सर असतील आणि गुरु सरांचं शुभ आगमन झाले. करूया त्यांचं आपण वेलकम. चला ओपनिंग पेअर टार्गेट सेट केलं गेलंय 53चं. हाल दरम्यान चाललं असेल आदरणीय श्रीकांतजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण बघतायत. समालोचक असतील, समाजसेवक असतील आणि पंचांच्या भूमिकेमध्ये नेहमी खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. आणि या स्पर्धेसाठी 1,500 रुपयाची भरीव असं आर्थिक सहाय्य आलंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करूया त्यांचं स्वागत आणि करूया त्यांचं एक भव्य स्वागत. आदरणीय गणेशजी कारभारी साहेबांच्या माध्यमातून माईची शॉल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह आपण बघतायत. श्रीकांतजी आपण या पुष्पाप्रमाणे सदैव फुलत राहा हे आम्ही ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. आपण बघतायत आगरी समाजातील दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेला शुभेच्छा देताना बरीच असं आर्थिक सहाय्य करतायत. त्यांना हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही खरोखर थँक्यू म्हणतोय आणि बोलतोय. आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आमच्या समवेत धनंजयजी पाटील यांचं आगमन झाले ते करूया त्यांचं आपण वेलकम. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज बघायला मिळत आहेत. किरण भोईर तयार होताना मिथून आहे स्ट्राईक वरती. नॉन सेकंड कडे आहे ते अक्षय. पहिला चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल. चेंडूने फळीमध्ये संपर्क नाहीये. स्टार्ट चांगली दिले मिस्टर किरण यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. लेफ्ट हँडर गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. परंतु या गोलंदाजाचं एक खास वैशिष्ट्य आहे की ते सहजासहजी फलंदाजांना मोठे शॉट खेळू देत नाही धनंजय. आणि इथे दाखल झालाय 53 धावांचं टार्गेट आहे. इथून जर लेंथ लाईनला मेंटेन केलं, पहिलं षटक जर चांगलं टाकलं तर हे 53 धावा बनवताना मॅचमध्ये आकर्षण वाढणार आहे. येस पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने. किरण भोईरचा बॉल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येतील तोपर्यंत तिथे एक सिंगल कंप्लीट होईल. 54 धाव्यांचा पाठलाग करायचा, 54 करायचे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला किरण भोईर यांचा जसा आपण उल्लेख केला की एक पंचांच्या माध्यमातून देखील कामगिरी करणारे व्यक्तिमत्व आहेत. जलसारच्या गावामधून बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व आहेत. आणि तंत्रशुद्ध कशी गोलंदाजी करायची ना किरणला प्रॉपर माहित आहेत. आणि तो सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. अजित सर येस बघूया पुढचा चेंडू. हो यावेळेला मजबूर केलं होतं. प्री डिटरमाइंड शॉट खेळावा लागलाय. डॉट बॉल आलाय. एका बाजूने टाळ्यांचा गजर आणि दुसऱ्या बाजूने रिदम शोधण्याच्या प्रयत्नामध्ये मिथून इथून तिथून प्रयत्न करतोय. पुढचा बॉल किरणचा. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. किरणनं ओळखलं होतं की मागच्या बॉलवरती देखील बॅटर मिथून थोडा पुढे आला होता आणि तो प्रयत्न पुन्हा तो करणार हे ठाऊक होतं गोलंदाजाला. तिथे विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत. मिथून बॅक टू डी डग आउट गॉन. होगी तेरी दांडी गुल. पाहायला मिळाली होती. तिथून किरण पुन्हा एकदा तयार झाला. धावफलकावरती धावा 2.
एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अजित सरांसोबत आम्ही चर्चा या संपूर्ण स्पर्धेची करणार आहोत. कारण आगरी प्रीमियर लीग आयोजन करणं साधं सोपं काम नाही आहे, त्याच्यासाठी देखील प्रचंड मेहनत ही मात्र आपल्या आयोजकांची आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, सिंगल त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 3. अजित सर, ही संपूर्ण स्पर्धा आयोजित करताना एकतर पालघरच्या आपल्या विभागातील असलेले खेळाडू, त्यामध्ये सफल जे खेळाडू, काही केलवाच्या परिसरातील खेळाडू आहेत, या सर्वांना एकत्रित आणताना हा प्रयोग करण्यात आला. आणि आज आगरी समाजासाठी किंवा आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भूमिपुत्रांचा खेळ पाहण्याची संधी, आजमावण्याची संधी आपल्याला मिळते. नक्कीच या दरम्यान आपण बघताय सचिन लक्ष्मण किणी साहेब, डोंगरीपाडा गावाला बिलॉंग करणारं एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे. आणि जे बॅनर्स आहेत त्यांच्या फ्रेमिंगसाठी त्यांनी जे सहकार्य केलंय त्यासाठी त्यांनाही मानाचा मुद्रा आहे. आणि तुम्ही जसं म्हटलं होतं की भूमिपुत्रांना एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम करतायत. परंतु जर आगरी प्रीमियर लीग पर्व पहिलं, पालघर तालुका आगरी प्रीमियर लीग पर्व पहिलं काही शॉर्ट कालावधीमध्ये झाले, येणाऱ्या वर्षामध्ये ते नवीन लुकमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप चांगली दर्जेदार याच्याहून एक मोठी स्पर्धा आपल्यासाठी भेटीला नक्कीच येणार आहे. या शॉर्ट फॉर्मॅटमध्ये धनंजय जी झालेलं आहे म्हणून आपण बघतोय. परंतु एक उत्तम नियोजन आहे, जबरदस्त क्लास 1 व्यासपीठ दिलं गेलं आहे, एक भव्य दिव्य नियोजन आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये याचा लुक भरपूर मोठा बदलणार आहे आणि त्यासाठी आमची संपूर्ण कोर कमिटी आहे, त्यांचं प्लॅनिंग सुरू झालंय. प्लॅनिंग सुरू झालं. काही गोष्टीवरती आता पहिल्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर देखील चर्चा सुरू झालेली आहे. बाबा नेक्स्ट इयरला जेव्हा ही स्पर्धा येणार तेव्हा काही जणांमध्ये आता चर्चाही सुरू झाली की आपल्या आजूबाजूचा अजून कसा परिसर याच्यामध्ये ऍड करता येईल किंवा आपले विभागातील किंवा आजूबाजूच्या विभागातील क्रिकेटपटू कसे ऍड करता येतील याच्यासाठी देखील आता जी कोर कमिटी आहे ना त्यांच्यामध्ये काही गोष्टीवरती चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसरी गोष्ट, जसं एखादी स्पर्धा आयोजन करताना आयोजकांचा जितका महत्वाचा वाटा असतो ना तितका प्रायोजकांचाही असतो. काही आपल्या आगरी समाजातील भूमिपुत्र आहेत, जे मान्यवर आहेत, त्या मान्यवरांनी देखील अजित सर या संपूर्ण स्पर्धेला आपलं छोटं काही होईना परंतु जी मदत करता येईल ना ती मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सर्व आपल्या भूमिपुत्र सन्मान्य अतिथींचं आपण मनापासून आभार त्यांचंही व्यक्त करूयात. नक्कीच ज्यांच्याकडे विद्या आहे त्यांनी विद्या दान करावं, ज्यांच्याकडे धन आहे त्याने धन दान करावं आणि जो श्रमदान करू शकतो त्याने श्रमदान करावं. तदनंतर त्या स्पर्धा यशस्वी होत आहेत आणि भूमिपुत्रांना ज्ञात आहे पालघर तालुका आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून की आपण कुठल्या प्रकारचं दान केलं पाहिजे आणि म्हणून ही स्पर्धा एका चांगल्या उंचीवरती नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे. आणखीन एक डॉट बॉल बघायला मिळतोय, उत्कृष्ट गोलंदाजी आहे प्रवीण, ज्याच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे. मागच्या काही वर्ष आपण बघितले प्रवीणचा थोडासा ऍक्सिडेंट बघायला मिळाला, पुनर्जन्म झाला असं त्याचं म्हणायला हरकत नाहीये. परंतु तर श्रीकांतजी भोईर साहेब थँक्यू, आपण आलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर प्रवीण आणि मागची अनेक वर्ष खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ दाखवला, परंतु अपघात आणि अपघातानंतर ज्या पद्धतीने त्यांनी पुनरागमन केले, हँड्स ऑफ असेल, सलाम असेल, एक मानाचा मुद्रा असेल प्रवीण भोईरच्या या अप्रतिम कर्तृत्वाला. येस, डेफिनेटली चर्चा होता. क्रिकेट आपल्या प्रत्येकाच्या नसानसामध्ये भिडणारा खेळ आहे. कितीही काही केलं तरी क्रिकेट आपण सोडणार नाहीत. या भूमिकेमध्ये असणारे प्रवीण यांना आपण सध्या मैदानाच्या मध्ये पाहतायत आणि चांगली गोलंदाजी करतायत. जसं एका गोष्टीचा उल्लेख केला की पहिलं षटक मैदानावरती हाताळल्यानंतर किरण भोईरनं आपली लेन दाखवली होती. प्रवीण आले आणि प्रवीणने देखील तेच काम केलं. त्यांना माहित आहे की बाबा खांद्याला खांदा लावून गोलंदाजी करायची आहे. जरी टार्गेट 54चं असलं परंतु 54 या सत्रामध्ये 64, 74 त्या रीतीनं होऊ शकतायत. हा प्रयत्न मैदानावरती सध्या गोलंदाजाचा राहिलाय. नक्कीच लेन लाईन मेंटेन केले, अल्टी पलटी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न. हा शॉट का खेळला जातो? कारण सरळ बॅटने धावा येत नाही, मजबूर केलं जाते. म्हणजे सचिन पाटील ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे तेही मोमेंटमच्या शोधामध्ये, रिदमच्या शोधामध्ये आहेत आणि प्रवीण त्यांच्या तालमीमध्ये मोठा झाला असं म्हणायला हरकत नाही. एक चांगलं बॅटल आहे. बघूया पुढील चेंडू. याही वेळेला आपण बघताय थोडासा पुढे टाकला गेला, गलीमध्ये ट्रॅव्हल झालाय. किरण तिथे चेंडूला फील्ड करतायत, धावा येत नाहीये, थोडंसं संकट ओढवलं असं म्हणायला हरकत नाहीये. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे आणि धावा स्कोर कार्ड वरती 6. प्रत्येकाला दिलेली प्रत्येकाची जबाबदारी ठाऊक आहे. प्रत्येक जण आपलं काम अगदी चोखपणे या ठिकाणी पार पाडतात. ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. शेवटचा बॉल प्रवीण भोईर यांचा पुढे पाहायला मिळेल. स्ट्राईकला प्रणय पाटील. आक्रमण शेवटच्या बॉलवरती केलंय आणि बॉलला पाठवलंय सर लॉंग ऑनच्या डोक्यावरून. येतोय खणखणीत षटकार 6.
लय जिगरी आमचा आगरी लय जिगरी आगरी लय जिगरी आमचा आगरी लय जिगरी शेतान राबताय उन्हान ताकताय करताय मोलमजुरी आगरी लय जिगरी दोन्ही लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. चांगली साथ मिळालेली आहे आणि जीवनामध्ये साथ भरपूर महत्वाची है. कहते ना अगर आप किसी भिखारी के साथ में अगर 1 घंटा बैठोगे तो आपका ये मन हो जाएगा कि मांगने से सब कुछ मिलता है. अगर किसी किसान के बाजू में अगर आप 1 घंटा बैठते हो तो आपको पता चलेगा कि हार्डवर्क मेहनत से सब कुछ मिलेगा. अगर 1 घंटा आप व्यापारी के साथ में बैठे हो तो आपको पता चलेगा कि पैसा किस तरह से कमाया जाता है. और अगर किसी सेलिब्रिटी के साथ में आप 1 घंटा बैठते हो तो फिटनेस किस तरह से मेंटेन की जाती है, सुंदरता किस तरह से पाई जाती है, यह आपको पता चलता है. वैसे अगर किसी शराबी के साथ में 1 घंटा बैठे हो तो आप सोचोगे जिंदगी में कुछ नहीं है, हम ऐसे ही जी रहे. तो संगत का असर काफी बड़ा होता है. यहाँ पर देखना है 12 गेंदे 12 रन हो चुके हैं. 24 में 42 की जरूरत. पुढील चेंडू आणि इथे आपण बघताय चेंडूला गती देण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल आहे. 1+1 2 ऍड होतील. ज्या प्रवीणनं चांगली गोलंदाजी केली, ज्या किरणनं चांगली गोलंदाजी केली, यांची संगतीचा असर स्कोर कार्ड वरती बघायला मिळतोय. 14 धावा झाल्यात. एक्स्ट्राच्या रूपाने 1+1 होते. अजूनही जर आपण बघितलं 40ची गरज आहे. म्हणजेच धनंजयजी इथून 10च्या सरासरीने धावा बनवायच्या. 10च्या सरासरीने करायच्यात. मागे 24-42 होत्या. उलटा पुलटावाला मामला होता पण आता तो थोडा कमी झालाय. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल चाललाय ज्या ठिकाणी जायला हवा त्याच ठिकाणी बॉल चाललाय. सरळ चेंडू निघून गेलाय. पाटील ब्रदर्स नगावे स्टँडच्या बरोबर बाजूला आलाय. चौकार 4. हिम्मत वाला ह्यो आग्र्याचा बच्चा दिलवाला है दिलदार सच्चा तोपर्यंत प्रणय मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत पाटील ब्रदर्सला चिंता करण्याची गरज नाहीये. जोपर्यंत प्रणय आणि इथे प्रणय स्लॉट मध्ये चेंडू उडवून टाकतायत. ओव्हर मिड विकेट सनिंग शॉट U6 एसटीचे. पहिल्या 2 षटकामध्ये थोडं शांतता होती परंतु ज्या 12व्या बॉलवरती जो षटकार आला होता ना तिथून सुरुवात झाली. आता पाठीमागे नाही पाहायचं हे ठरवलं प्रणय पाटीलनं. आणखी नाही कोळा बॅट ज्या वेगानं फिरलाय त्याच वेगानं बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्टँड अन डिलिव्हर. प्रणय पाटील व्हॉट अ शॉट. हल्लीची नशा ही सगळ्यांना प्यारी आद्र्याची हालत हाय लई भारी. बॅक टू बॅक काउंटर अटॅक बघायला मिळतोय. मिस्टर प्रणय इज ऑन अ फायर. आणि सलगचा हा तिसरा येईल का तर आलाय. 3 रो बघायला मिळत आहेत. पहिली षटकारांची हॅट्रिक. मॅन इन गोल्डन फॉर्म. नाव आहे मिस्टर प्रणय पाटील. ताकद क्षमता अधिराज्य ट्रेलर दाखवताना धावांचा करतोय लयलूट. धावसंख्या 6 ने प्लाय झाल्याने पोहोचले ती तब्बल 36 वरती. जसं आमच्या डीजे वाल्याने गाणं लावलं कुंदन तस त्या रीतीने बॅटिंग प्रणय पाटील करतोय. आग ओकतोय. पुण्याला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये. आता फटका फसला आहे परंतु प्रणय पाटीलनं मैदानावरती आपलं काम चोखपणे पार पडलंय. त्यानं 29 धावेची एक अफलातून इनिंग मात्र या ठिकाणी साकारलंय. 7 बॉल मध्ये 29 धावा करून प्रणय पाटील बॅक टू डी डगआउट. पाटील ब्रदर्स नगावे संघाला लागलेला हा 3रा धक्का. आउट. घरी गावामध्ये साजरी ह्यो आमचा आगरी लय जिगरी आगरी लय जिगरी आमचा आगरी लय जिगरी आगरी लय जिगरी. थँक्यू. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की मॅच मध्ये आकर्षण वाढतंय परंतु नंतरच्या षटकामध्ये असं वाटलंय की पूर्णतः पाटील ब्रदर्स हवी होताना. काही क्षण आहेत जे तुमच्या अगेन जात आहेत, काही क्षण आहेत ते तुमच्या समवेत असतात परंतु तुम्ही मैदानामध्ये कसे राहणार, येणाऱ्या काळामध्ये कसे टफ फाईट करणार याच्यावरती येणारा काळ ठरणार आहे. बघूया पुढील चेंडू. ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलं होतं. पॉइंटला चेंडू जातोय. यश चेंडूला फील्ड करतील. तद्वर धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच किरणने चेंडूला फील्ड केले. धावा आहेत 37 म्हणजे 18 चेंडू आणि गरज आहे ती आता 17ची.
ठेवून उभी. थँक्यू. दरम्यान 18 चेंडू आणि आता 17ची गरज आहे. इथून पॉझिटिव्ह प्रवास, पॉझिटिव्ह ऊर्जेचा स्रोत होणं गरजेचं आहे. नेहमी म्हटलं जातं युअर माइंड इज पॉवरफुल थिंग. वेन यू फील इट पॉझिटिव्ह थॉट युअर लाईफ विल स्टार्ट टू चेंज. आणि ते स्टार्ट टू चेंज तुम्हाला इथून करायचं आहे. जरी 17 असल्या कमबॅकिंग करणार, संघर्ष करणार आणि या मॅच मध्ये परतण्यासाठी आम्ही आमचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. बघूया प्रवीण तयार होत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, स्लोवर वन चेंडू आहे, डॉट बॉल आलाय. 17-17चं इक्वेशन आहे. प्रयत्न करणार हा चेंडू सांगतोय प्रवीण यांचा. दुसरी गोष्ट मैदानावरती 6 षटकांची तुम्ही मॅच खेळतात त्यावेळी तुम्हाला कुठल्या गोलंदाजाचा कधी वापर करायचा ह्याही गोष्टी ठाऊक असणं गरजेचं आहे. काही गोष्टीवरती प्लॅनिंग केली जात आहेत, काही गोष्टी एक्झिक्युशन केल्या जात आहेत. पुन्हा एकदा एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये आता गेला. डॉट बॉल येतोय धावफलकावरती. धावा जर पाहिलं तर 37, 16 बॉल मध्ये रन करायच्या 17. ही स्टेज देखील मोठी आहे. मोठ्या स्टेजवरती मोठा परफॉर्मन्स हवा आहे. प्रत्येकाला पाहायचं आहे बाबा. पहिलं वर्ष आहे पण पहिल्या वर्षामध्ये बऱ्याच जणांचं लक्ष तुमच्यावरती लागलंय की दुसऱ्या पर्वामध्ये तुम्हाला तुमच्या टीम मध्ये कोण घेणार, कुठल्या टीम मध्ये तुम्ही जाणार याच्यावरती देखील चर्चा रंगली. अजित सर येस, पुढील चेंडू सलगचा तिसरा स्लॉट मध्ये आलाय. चुकी झाले इथे आणि या चेंडूला पाठवून दिले, बिरकावून दिले ओव्हर मिड विकेट. एक मॅसिव्ह सिक्सर जो प्रेशर प्रवीणने बनवला होता तो पुढे जाऊन पुढे कसा जाईल यासाठी प्रयत्न करायला हवा होता, परंतु हा स्लॉट मध्ये चेंडू आला आणि एक नो लुक सिक्सर बघायला मिळतोय. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले. 43. आता 11ची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे ते 15 आणि इथे बॅक टू बॅक काउंटर अटॅकचा प्रयत्न. फटका फसलाय आणि फलंदाज बाद होताना आउट. भूक लागते त्यावेळी तो गाणं वाजवत असतो. त्याचे एक्सप्रेशन सर्व काही सांगून जात आहे. कारण डीजे वाल्याला ज्यावेळी भूक लागतं त्यावेळी तो गाणं लावतो. दुसरी गोष्ट इथे पाण्याची बॉटल आहे. भरपूर जण म्हणतात की बाबा गरम पाणी पिल्याला चांगलं असतं पण पाणी इथे ठेवल्यानंतर तो ऑटोमॅटिक गरम होतो. त्याच्यामुळे वरती देखील कूलर लावल्यात पण कूलर मधून तितकी थंड हवा येत नसेल तितकी गरम येत आहेत. त्यामुळे मंचावरती बसलेले काही सन्मान्य आपले आयोजक आहेत ते देखील आता त्या गोष्टीची चर्चा करतायत. 43ला 4 विकेट. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये 14 आणि 14 बॉलमध्ये 11 धावेची गरज आहे. प्रवीणनं जो षटकार आला त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय परंतु हे 2 चेंडू जे आहेत ना या 2 चेंडूवरती कमबॅक करायचे आहेत तर या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन करण्याची संधी मिळेल. ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल होता. चेंडू खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये क्षेत्ररक्षक पॉइंटला होता. थोडा पाठीमागे आला त्यानं टिपला जाईल. मैदानावरती प्रवीणनं पुन्हा एकदा नाविन्य दाखवलंय. त्यानं विकेट मिळवलाय. फलंदाज बाद. कॉम हे महाराष्ट्र प्रेम खेळून योगा प्रशस्त घरचं नाव ऐकता प्रशस्त घरचं नाव. हे प्रशस्त घरचं नाव ऐकता प्रशस्त घरचं नाव. थँक्यू. जसं उन्हाचा काही सोस आहे तोही मात्र खऱ्या अर्थानं खेळाडूंना भोगावा लागतोय. काही गोष्टी आहेत आयोजकांनी आता चर्चा त्याचीही केल्यात. बाबा ही लीग पुढच्या वर्षी मार्चला नाही जानेवारी फेब्रुवारीच्या जवळपास खेळण्याचा प्रयत्न आपल्या आयोजन कमिटीचा होणार आहे. कारण सक्सेसफुल बाकीच्या सर्व काही गोष्टी पाहता अजित सर तो निर्णय देखील मात्र होऊ शकतो. 43ला 5 विकेट. चांगली गोलंदाजी आहे प्रवीण यांची. थोडंसं एक स्लॉट मध्ये चेंडूला षटकार आला त्याच्यानंतर बॅकअप द गुडलँड ठेवलाय. थोडंसं फिंगर रोल करतोय, चेंडूला कट करतोय आणि चांगली कमबॅकिंग करतोय. बघूया पुढील चेंडू. नवीन बॅटर आलेले आहेत महेश आणि इथे फटका फसला. यस नो. ओ माय गॉड. कल्पेशकडे संधी होती. कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड बघायला मिळाली. विकेट आला असता तर आणखीन एक प्रेशर बनवता आला असता. षटकाची झाली समाप्ती. धाबा स्कोर कार्ड वरती 44. 12 चेंडू 10ची गरज आहे. मॅच पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची पण अजीब कहानी है. जैसे हम हर वक्त कहते हैं कि पानी अगर गर्म हो तो जला के मारता है, ठंडा हो तो जमा के मारता है, न हो तो प्यासा मारता है और ज्यादा हो तो डुबा के मारता है. बघूया पाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. 12 मध्ये 10. अजूनही मॅच मध्ये संघर्ष होऊ शकतो.
फक्त तुमची जी विचाराची पुंजी आहे, जी ठेव आहे, शेवटच्या पर्यंत लढण्याची जी तुमची प्रेरणा आहे, ती तुम्ही कशी या ठिकाणी ऍक्टिव्ह करतायत याच्यावरती मॅच आहे. कारण प्रयत्नही रत्न ईश्वराईपेक्षा श्रेष्ठ असतं आणि ते तिथे तुम्हाला दाखवायचं आहे की तुमचा प्रयत्न किती पराकोटीचा आहे. भले 10 धावा आहेत, परंतु इथे आम्हाला एक्युरेसी ठेवायची आहे, लेंथ लाईन मेंटेन करायची आहे. आणि दुसऱ्या बाजूने फलंदाजांनी विचार करायचा आहे, भले 10 धावा आहेत, परंतु 100% योगदान द्यावं लागणार आहे. जर लेझी खेळलात तर मॅच तुमच्या विपरीत जाऊ शकते. 12 बॉलचा खेळ मैदानावरती 10 धावेची गरज आहे. आपले संपूर्ण आयोजकांची टीम, ज्यांची भरपूर सारी मेहनत, पालघर तालुका आगरी समाज प्रीमियर लीगची कमिटी मेंबर्स म्हणून अध्यक्ष सचिनजी पाटील साहेब, उपाध्यक्ष हरेश्वरजी केनी, सुरेशजी भोईर खजिनदार, कल्पेशजी गरज सचिव, विंकोजी मात्रे सहसचिव, सहखजिनदार भूपेजी पाटील, स्वप्नीलजी भोईर सल्लागार, श्रीधर मात्रे सल्लागार, आनंद पाटील सल्लागार, गणेशजी कारभार एक चांगले खेळाडू आहेत सल्लागार, हर्षदजी पाटील सल्लागार, योगेशजी गरज सल्लागार, रोहिदाजी पाटील सल्लागार, मंगेशजी भोईर सदस्य, अक्षय पाटील, नवनाथ पाटील, अजित मात्रे, महेंद्र भोईर, प्राण भोईर, अभिनेश केनी, सुयोग पाटील, संतोष मात्रे, केतन भोईर आणि एंटायर टीम ही आपली संपूर्ण सदस्यांची टीम आहेत. पालघर तालुका आगरी समाज प्रीमियर लीग कमिटी अथक सारी मेहनत या सर्वांनी घेतल्यात, म्हणून आज खऱ्या अर्थानं हा दिवस किंवा ही स्पर्धा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. मांडे विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचं मैदान हे मात्र त्याच्यासाठी चूज करण्यात आलं. आणि आजच्या दिवसातील दुसरा मॅच, पहिला मॅच अजित सर 50 धाव्यांचा ज्या पद्धतीने पाठलाग झाला तोही थोडा लवकर फिनिशअप झाला. हा मॅच देखील त्या रीतीनं चाललाय. 54चा पाठलाग करायचा होता आणि आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये रन करायचे 10. पाटील ब्रदर्सनं रन 44 केल्यात, पण 5 विकेटही त्यांनी गमावल्या आहेत. हे देखील विसरून चालणार नाहीत अजित सर. न्यूमॅन आकाश आलाय, थोडासा उशिराने दाखल झालाय, परंतु संधी आहे आकाशकडे. आणि आकाशने जर क्लास दाखवला, लेंथ लाईन मेंटेन करणारी गोलंदाजी दाखवली, अचूक टप्पा जर हाताळला, मॅच मध्ये मजा येईल या मॅच मध्ये. बघूया स्ट्राईक वरती फलंदाज आपण बघतोय महेश आहेत, नॉन स्ट्राईकिंगकडे सचिन आहेत. बघूया आकाश, पहिला चेंडू आणि स्लॉट मध्ये आहे. इथे जर वेगाने चेंडू तुम्ही टाकाल आणि स्लॉट मध्ये टाकाल तर लवकर तो प्लॉट मध्ये जाईल आणि गेलाय डाऊन द ग्राउंडचा भव्य सिक्सर. मॅच मधली हवा बनवली होती, पण षटकाराने पूर्णतः हवा निघून गेले. एका गोष्टीची चर्चा मला अजूनही मैदानावरती करावीशी वाटतं की तुम्ही सुरुवातीला पहिल्या 2 गोलंदाजांना 4 षटक हाताळण्याची मुभा दिली. आणखीन एक फटका खेळलाय मैदानावरती, तो हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी, झेलची जी संधी, त्यानं टिपलाय झेल. मैदानावरती विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहेत. महेशला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. धावफलकावरती धाव आहेत 50. 50ला 6वा विकेट. पाटील ब्रदर्स नगावे या टीम्स आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पहिल्या 2 गोलंदाजांना संधी दिली होती, 2 षटकं चांगली टाकली. त्याच्यामुळे संघनायकानं थोडंसं प्लॅनिंग चेंज केलं की जो प्रेशर बनवलाय, इकॉनॉमिकल गोलंदाजी टाकतायत आपण रेग्युलर करूया. परंतु नंतर किरणच्या षटकामध्ये धावा आल्या टोटली आपण बघतायत 25 आणि तिथून गेम प्लॅनिंग थोडंसं विस्कटली असं म्हणायला हरकत नाही. कृष्णासारखा एक महत्वाचा खेळाडू तुमच्या संघामध्ये गोलंदाज म्हणून प्रामुख्यानं नेहमी आम्ही खेळाडूला पाहिलं. कृष्णा राऊत जो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय, त्या खेळाडूचा वापरही झाला नाहीत. बहुतांश काही गोष्टीवरती चर्चा आहेत. बाबा आता येणाऱ्या मॅच मध्ये अगम मोटरचा संघ जो आहे ना, तो काही गोष्टीवरती चर्चा करतोय की या मॅच मध्ये कदापि काही गोष्टी प्लॅनिंग मध्ये चुकी झाली नाही झाली. कारण छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जसं नेहमी म्हणतो ना, एव्हरी लिटिल थिंग काउंट इन क्रायसिस. संकटाच्या समयी तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी काउंट होत असतात. अजित सर, एक एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते आणि ती योग्य वेळीच तुम्हाला वापरायची असते. कृष्ण आहे त्यांच्या टीम मध्ये, कुठेतरी वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. परंतु जसं मी म्हटलं होतं की संघनायकाचा गेम प्लॅनिंग होतं की 2 षटकं चांगली हाताळलेली आहेत, त्यांना आपण कंटिन्यू करूया. आणि तिसऱ्या षटकामध्ये आलेले धावा या मॅचमध्ये थोडंसं त्यांना बॅकफूटवरती घेऊन गेलेले आहेत. हरकत नाही आहे, अजूनही त्यांच्याकडे 2 मॅचेस आहेत. तिथे त्यांना दुसरे जे उर्वरित गोलंदाज आहेत त्यांना गोलंदाजी देता येईल किंवा गेम चेंजिंग प्लॅनिंग बघता येणार आहे. बघूया. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर आपण बघतोय. आदरणीय चंद्रकांत गरज साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचा करूया आपण वेलकम. अप्रतिम शॉर्ट सिलेक्शन, बॉटरमॅनचा चांगला उपयोग. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू फक्त दिशा दिली होती, तो डायव्हर्ट झाला सरळ गलीमध्ये आणि 4 धावा. आणि इथे मात्र आपण बघतायत मॅच खूप चांगल्या पद्धतीने विजयशी संपादन केलंय. पाटील ब्रदर्स, तुमचं अभिनंदन आणि हस्तांदोलन करायचं आहे दोन्ही टीम. हँडशेक करा प्लीज. अगम मोटर्स
चे सर्व खेळाडू आणि पाटील ब्रदर्स कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करतोय. आपण परिवर्तन ऐकूया हार्दिक किनियान आपण तत्पूर्वी आपण ला 8 विकेट, यश 8 मध्ये 20, प्रवीण 9 चेंडू 15, गणेश 6 मध्ये 8, कौशलच्या 6 मध्ये 5, 2 षटक सचिन पाटील 9 धावा 2 विकेट, चिरागचं 1 षटक 5 धावा 2 विकेट, मिथुनचं 1 षटक 14 धावा 1 विकेट, प्रणय पाटीलचे 2 षटक 23 धावा. पाटील ब्रदर्स प्रणय पाटील 7 मध्ये 29, चिरागच्या 5 मध्ये 7, महेशच्या 3 मध्ये 7, विजयच्या 1 मध्ये 4, किरण 2 ओव्हर 27 लॉस ऑफ 3 विकेट. त्याने घेतले होते 2 षटक 16 धावा 2 विकेट प्रवीणचं. आकाशचं 3 बॉल 10 धावा 1 विकेट. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काही वेळामध्ये या ठिकाणी दिला जाईल. सात बॉल मध्ये 29 धावा ज्या खेळाडूच्या बॅट मधून आल्यात तो प्रणय पाटील ठरला या मॅचचा हिरो. प्रणय पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यावं. प्रणय पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या. प्रणय पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी प्रणय पाटील या. आणि सोबत कॅप्टन पण या टॉस करण्यासाठी. पाटील ब्रदर्सचे कॅप्टन टॉस करण्यासाठी